मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। अहिल्यानगरमधली ही घटना आहे। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। जामखेड शहरातील रखडलेल्या विकास कामासंदर्भात फलक दाखवून कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या। पोलिसांनी ठाकरे सेनेच्या 6 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस बीडनंतर जामखेड येथे प्रचार सभेला जात होते। जामखेडमधील हेलिपॅडवरून प्रचार सभेच्या ठिकाणी येत असतानाच पदाधिकाऱ्यांनी फलक दाखवून या घोषणा दिल्या। जामखेड शहरातील रखडलेल्या विकास कामासंदर्भात फलक दाखवून कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या। मुख्यमंत्र्यांचं जामखेडमध्ये आमच्या जामखेड शहरात त्यांचं स्वागतच केलं। आम्ही कुठल्याही इल्लीगल प्रकारे त्यांचं स्वागत करण्याचा प्रकार आम्ही प्रयत्न केला नाही। जामखेड आणि कर्जत या 2 तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांनी जी MIDC मंजूर करून आणली होती, ती MIDC आम्ही त्यांना जाब विचारला की तुम्ही का रोखली बाबा। जामखेड तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यातील युवकांचे भरघोस असे प्रश्न आहेत। सगळे बेरोजगार युवक तिथं दोन्ही तालुक्यात आपल्याला बघायला मिळतील। आम्ही त्यांना दुसरा प्रश्न विचारला की रोहितदादा पवार यांनी जो धार्मिक स्थळांसाठी निधी आणला होता तो पण रोखला।